श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना कशा आहात तुम्ही सर्व? तुम्हा सर्वांचा माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर भाद्रपद पौर्णिमेपासून ते भाद्रपद महिन्याच्या अमावस्यापर्यंत हा जो 15 दिवसाचा कालावधी असतो ह्याला आपण पितृपक्ष असं म्हणतो. म्हणजे हे 15 दिवस आपल्या पितरांसाठी समर्पित असतात. तर आता पितरांचं म्हटलं की सर्वांना भीती वाटते. म्हणजे पितृपक्षात काही चांगलं काम करायचं नाही, चांगलं कार्य करायचं नाही. तर असं अजिबात नाही आहे. ते काय वाईट नाही आहे. पण ह्या 15 दिवसात जर आपण काही कार्य केलं तर आपण पितरांची सेवा कशी करणार? आपण त्या कार्यामध्ये बिझी असणार. त्यामुळे हा 15 दिवस फक्त आपल्याला पितरांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे. त्यामुळे आपण ह्या पितृपक्षात कुठलंही शुभ कार्य किंवा कोणतंही कार्य करत नाही. आणि हा जो पितृदोष असतो ना, तो आपल्याला 3 पिढ्यांपर्यंत लागतो. म्हणजे जरी आपले सासू सासरे आई वडील असेल तरी आपल्याला आजी आजोबा म्हणजे असे 3 पिढ्यांपर्यंत जो दोष ज्यांना पितृदोष असतो त्यांना 3 पिढ्यांचं लागलेलं असतं. तर जे स्त्री असतात त्यांना काय असतं, माहेरचं पण असतं आणि सासरचं पण असतं. त्यामुळे असं नाही आहे की आपले आई वडील आहेत, सासू सासरे आहेत तर दोष आपल्याला कसं लागेल, पण हे 3 पिढ्यांपर्यंत असतं पितृदोष. तर आपल्याला ह्या 15 दिवसात आपल्याला पितरांच्या स्मरणात काही गोष्टी करायच्या आहेत. आता पितृश्राद्ध किंवा पितृदोष म्हणजे काय? पितृश्राद्ध म्हणजे श्रद्धेने पितरांसाठी केलेलं श्राद्ध आणि पितृदोष म्हणजे पितरांपासून लागलेला दोष. तर सर्वात महत्त्व, हा जो पितृदोष असतो तो वाईट असतो का? तर अजिबात नाही. त्यांनाही आपल्याकडून काही अपेक्षा असतात. त्यामुळे आपल्याला आणि ज्यांच्याकडून अपेक्षा असतात ना त्यांनाच तो दोष लागतो. ह्या 15 दिवसात आपले पितृलोकातून पृथ्वीवर येतात. आपलं काय चांगलं चाललं आहे ते बघण्यासाठी आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. त्यामुळे ह्या 15 दिवसात आपल्याला त्यांची जास्तीत जास्त सेवा, उपाय, अर्चना करायची आहे. जगात असं कोणी नसेल ज्याला पितरांची सेवा करायची गरज नाही पडली. तुमचं जरी आयुष्यात सर्व चांगलं असेल तरी तुम्ही पितरांची सेवा करा, खूप चांगलं होईल. बोलतात ना, पटकन पावणारा देव म्हणजे पहिली तर आपली कुलदेवता असतं आणि दुसरे आपले पितृदेव असतात. तर पितरांची तुम्ही थोडी तरी सेवा केली, त्यांची उपासना केली, ते पटकन प्रसन्न होतात आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतात. तर पितृदोष आहे हे कसं ओळखायचं? कधी कधी काय होतं ना, एखाद्याचं अपघाती मृत्यू होतो. म्हणजे समजा एखाद्याचं खूप चांगला संसार चालले आहे, त्याची मुलं आहेत, त्याची खूप मोठी मोठी स्वप्न असतील, तर त्यांची अशी काही इच्छा असते. मग त्यांना ती तुमच्याकडून अपेक्षा असते की तुम्ही ती त्यांची अपूर्ण इच्छा पूर्ण करावी. म्हणून ते एखाद्याला तो दोष लागतो. आणि ज्यांच्याकडून अपेक्षा असतात ना की खरंच हा करू शकतो, नक्की त्यांच्यावरच ते दोष लागतो. म्हणून ते काय आपलं वाईट नाही करत, पण त्यांना पण काहीतरी अपेक्षा असते आपल्याकडून. आपल्याला काही जास्त त्यांना काही द्यायचं नसतं. त्यांना काही सोनं दागिने काही प्रॉपर्टी द्यायची नाही आहे. पण एवढंच आहे की आपण त्यांच्या स्मरणात काय करतोय ते महत्त्वाचं आहे. आता पितृदोष कसं ओळखायचं? समजा एखादा मुलगा आहे, त्याचं लग्नच जमत नाही, तो चांगलं शिक्षणही त्याचं उत्तम आहे, चांगली नोकरी आहे, कुठलंही व्यसन नाही आहे, तरी त्याचं लग्न जमत नाही आहे. हा पण एक पितृदोषचेच सायन्स असतात. तर असं काय तुम्हाला वाटत असेल तर तुमची पत्रिका तुमच्या जवळच्या गुरुजींना नक्की दाखवा. होतात ना, योग्य व्यक्ती योग्य पद्धतीने तुम्हाला त्याचे उपाय सांगेल. मी तुम्हाला फक्त सांगते की काही आहे जे मला जेवढं माहीत आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते, पण योग्य तो व्यक्ती तुम्हाला व्यवस्थित गाईड करेल. तुम्ही आपल्या जवळच्या गुरुजींना तुम्ही तुमची पत्रिका दाखवू शकता. तर तुम्हाला आहे का पितृदोष किंवा नाही ते तुम्हाला उपाय पण सांगेल त्यावरती. आता समजा लग्न झाले पण संतती सुख नाही आहे. आता नवऱ्याचे आणि बायकोचे दोघांचे रिपोर्ट्स नॉर्मल येत आहेत तरी मूळ होत नाही आहे. गर्भपात न राहणे हे पण एक खूप मोठं पितृदोषचे लक्षण आहेत. कारण ते आपल्या वंशाची वृद्धी होऊन देत नाही.
एखाद्याला खूप व्यसन आहे की माझा नवरा खूप पितो, खूप म्हणजे बोलतात ना, खूप पितो, घरात शिव्यागाळे करतो, खूप त्रास होतो आहे, तर हे पण एक पितृदोष आहे. किंवा घरात मुलाचं आणि वडिलांचं पटत नसेल, बोलतात ना, एकमेकांचं तोंडही बघत नाही, म्हणजे असं त्यांना. किंवा कधी काय होतो, मुलगा बापावरती हात उचलतो, ते पण एक पितृदोष आहे. घराला दोष लागला असेल तर हे सर्व होतं. वारंवार भांडण होतात. हां, घर म्हटलं की भांडण होतात, पण ते वारंवार होत राहणं म्हणजे काहीतरी दोष आहे. तर तुम्ही नक्की गुरुजींना ते दाखवू शकतात. तुमची कुंडली दाखवू शकता आणि तुमची समस्या सांगून ते योग्य ते तुम्हाला माहिती सांगतील. आता मला जेवढं माहिती आहे की पितृदोषासाठी नारायण नगबली करतात. ते त्र्यंबकेश्वरला केलं जातं. पण तुम्ही तुमच्या गुरुजींना विचारा आणि त्यांच्या माहितीनुसार तुम्ही करा. फायनान्शियल इश्यू आहे, खूप कर्ज आहे, ते पण एक पितृदोषांचं लक्षण आहे. किंवा पैसा टिकत नाही आहे, पगार तर आहे भरपूर, पण ते बोलतात ना, टिकत नाही आहे कारण आपल्या डोक्यावरती खूप खर्च आहे. ते पण एक पितृदोषाचे लक्षणच आहेत. तर असे काही लक्षणं असतील तर तुमची कुंडली तुमच्या गुरुजींना नक्की दाखवा. योग्य ते व्यक्ती तुम्हाला पितरांबद्दल योग्य माहिती देईल. बघा, पितरांना तुमच्याकडून काही नको असतो. त्यांना काय असतं की तुम्ही त्यांना किती ह्या 15 दिवसात तुम्ही त्यांच्या स्मरणात कोणाला गायगरिबांना खाऊ घाला, एखादा भुकेलेला खाऊ घाला, दानधर्म करा, ज्यांना गरज आहे त्यांनाच दान करा आणि ह्या 15 दिवसात चांगले कर्म करा. ते तुम्हाला तुमचं काहीच वाईट करणार नाही, उलटं ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील. आणि घरच्या घरी काही खर्च न करता पितरांची आपण ह्या 15 दिवसात कोणती कोणती सेवा करू शकतो ह्याचा व्हिडिओ मी नक्की पोस्ट करेन. आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.